जय गजानन माऊली. रोशनी बंडे तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या YouTube चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत 2 खूप चविष्ट आणि रोजच्या जेवणात लागणाऱ्या चटण्या घेऊन आलेली आहे. तर ह्या चटण्या आपण सुक्या बनवणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपल्याला 2-3 महिने त्या स्टोअर करून ठेवता येतील. तर आपली एक चटणी आहे सुकी तिळाची चटणी आणि दुसरी आपण चटणी बनवणार आहोत ती आहे शेंगदाण्याची चटणी. तर आपल्याला चटण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. आपल्याला शेंगदाणे, तीळ आणि मिरच्या आपल्याला लाल सुकलेल्या मिरच्या लागतील. मिरच्या भाजण्यासाठी थोडं तेल, लसूण आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे. हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असते. खूप सुंदर असा तीळ भाजण्याचा आवाज येत होता. तर चला तर मग मी चटण्या कशा बनवते ते तुम्हाला सविस्तर सांगते. तर इथं मी काय करते, गॅसपेक्षा मला चूल खूप आवडते शेंगदाणे, तीळ आणि मिरच्या भाजण्याकरता, कारण चुलीवरती खरपूस अशा छान भाजून येतात. गॅसवरती एवढ्या त्या भाजल्या जात नाही, घरामध्येही ठसका येतो. तर मी माझ्या शेजारी मैत्रीण आहे तिच्या चुलीवर या सर्व गोष्टी घेऊन आली आणि छान अशी चूल पेटवली आणि कढई तापायला ठेवली. कढई तापल्यावरती नंतर खरपूस अशा तीळ भाजून घेतल्या. तर ती तीळ भाजत होती तेव्हा मी इकडे लसूण सोलून घेत होती चटणीसाठी. लसूणही माझा सोलून झालेला आहे आणि छान तिनं खरपूस अशा तीळ भाजून घेतल्या आणि बाजूला एका परातीमध्ये थंड होण्याकरता आम्ही त्या तीळ ठेवून दिल्या. तर इथं मिरच्या आपल्याला थोड्या मीडियमच घ्यायच्या आहे, जास्त तिखट नको. तर काही तिखट असतात, काही मीडियम असतात, काही फिक्या असतात. आपल्या आवडीनुसार आपल्याला चटणी किती तिखट पाहिजे त्यानुसार आपण मिरच्या निवडू शकतो. तर इथं माझ्या साधारण मिरच्या होत्या, जास्त तिखटही नव्हत्या आणि जास्त फिक्याही नव्हत्या. आता आपल्याला चटणीचं एक्झॅक्ट प्रमाण सांगता येणार नाही. आपल्या चवीनुसार, आवडीनुसार या गोष्टी घ्याव्या लागतात. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळी चव, आवड-निवड असते. कमी तिखट खाण्याची किंवा जास्त तिखट खाण्याची. तर ह्या आपल्या अंदाजानुसार चटणीला मिरच्या आपण घेऊ शकतो. छान अशा मिरच्या आपल्या भाजून इथं झालेल्या आहे. कारण लाल मिरच्या आपल्याला थोड्या काळसर रंगामध्ये भाजून घ्यायच्या आहे, जेणेकरून चटणीला एक वेगळीच खमंग अशी सुरूस चव येईल. आता मिरच्या भाजताना यामध्ये थोडं तेल टाकायचं, जेणेकरून आपल्या मिरचीला कलर येईल, चटणीला कलर येईल आणि मिरच्याही छान अशा भाजून येतील. तर इथं छान प्रकारे तेल टाकून मिरच्या भाजून झालेल्या आहे. तीळ भाजून झाले, आपल्या मिरच्या भाजून झाल्या, लसूणही सोलून झालेला आहे आणि शेंगदाणे मी आधीच भाजून त्याचे टरफलं काढून ठेवलेले होते. तर आता सर्वप्रथम आपण करणार आहे तिळाची चटणी. तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपल्या तिळाच्या चटणीला जेवढ्या मिरच्या लागतील तेवढ्या त्यामध्ये टाकून घेते आणि थोड्या बारीक मिरच्या आधी वाटून घेते, जेणेकरून आपण एक खट्टे लसूण आणि तीळ आणि मिरची एक खट्टे टाकले की आपल्या तिळच बारीक होऊन जातील आणि मिरच्या जाडसर अशा राहून जातील. त्यामुळे मी आधीच मिरच्या बारीक करून घेते, जेणेकरून आपली चटणीला टेक्स्चरही छान असं जाडसर राहील आणि छान चविष्ट अशी चटणी खायला लागेल. तर मी अशा प्रकारे आधी जाडसर मिरच्या काढून घेतल्या. छान अशा आपल्या मीडियम मिरच्या भाजून झालेल्या आहे. मिरच्या काढायच्या आधी त्या 2-3 तुकड्यामध्ये करून टाका, जेणेकरून पटकन अशा निघून येतील. तर इथं जाडसर अशा झालेल्या आहे. थोड्या माझ्या मिरच्या मोठ्या वरतीच आहे, तर मी चमच्याने खालचं बारीक काढून ज्या मोठ्या मिरच्या आहेत त्यांचे खांड करून त्यामध्ये टाकले, जेणेकरून छान अशा त्या बारीक होऊन येतील. तर आता आपल्याला या मिरच्यांमध्ये टाकायची आहे आपली भाजलेली तीळ. तर इथे छान प्रकारे तीळ खमंग आचेवरती अशा लालसर भाजून घेतलेल्या आहे. तर मला लागणार आहे तेवढी मी यामध्ये तीळ टाकली आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि बाजूला आपण जो लसूण सोलून ठेवलेला आहे तो पण यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे.
आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला एकदमच असं बारीकसर याला वाटून घ्यायचं नाही आहे, जेणेकरून आपल्या चटणीची पूर्ण चव अशी बिघडून जाईल. तर आपल्याला थोडंच असं जाडसर करायचं आहे. मिक्सरच्या आपल्या बटनाने 1 to 1 2 करूनच आपल्याला चटणी काढायची आहे. जर तुमच्याकडे जुना खलबत्ता असेल तर तुम्ही कुठूनही चटण्या घेऊ शकतात. कुठल्यावरही चटण्यांची चव एक अप्रतिम असते. तर आता पटकन झटकन कामं झाली पाहिजे म्हणून मी इथं मिक्सरमध्येच काढत आहे. तर तुम्ही बघू शकता मी चटणीचं टेक्स्चर कसं ठेवलेलं आहे. तर छान प्रकारे आपली तिळाची चटणी तयार आहे. थोडं मला अजून बारीक पाहिजे होतं तर मी मिक्सरला फिरवून घेतलं. आता इथं तिळाची चटणी आपली तयार आहे. तिळाची किंवा शेंगदाण्याची चटणी भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत अप्रतिम अशी लागते. आपल्या जेवणाच्या ताटामध्ये कितीही मेनू असले तरी आपल्याला चटणीशिवाय जेवण जात नाही. चटणी, लोणचं, पापड ह्या गोष्टी जेवणामध्ये लागतातच. छान अशी तिळाची चटणी तयार आहे. एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी मी काढून ठेवली, कारण आपल्याला एअर कंटेनरमध्ये यांना भरायचं आहे, जेणेकरून आपल्या चटण्या छान अशा संपेन तोपर्यंत राहतील. तर आपण सेकंड चटणी करायला घेत आहोत शेंगदाण्याची. तर शेंगदाण्याच्या चटणीसाठी मी परत मिरच्या आधी जाडसर बारीक करून घेतल्या. नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोड्या लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकून घेतल्या आणि परत मिक्सरला 1 to 1 2 या प्रोसिजरमध्ये चटण्या फिरवून काढून घेतल्या. आता शेंगदाण्याची चटणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आपल्याला जे शेंगदाणे भाजायचे आहे ते लो किंवा मीडियम गॅसवरती खरपूस असे भाजायचे आहे. कारण जेव्हा आपण मोठ्या गॅसवरती शेंगदाणे भाजतो तेव्हा ते जळूनही जातात आणि जळलेल्या शेंगदाण्याला एक वेगळाच असा वास येतो. आपल्याला ही चटणी स्टोअर करून ठेवायची आहे, तर जेणेकरून 2-3 महिने अशी राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणून शेंगदाणे भाजताना कमी गॅस किंवा मीडियम गॅसवरती तुम्ही खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्या. त्याची चव एक वेगळीच अशी छान येते. तर इथं माझी शेंगदाण्याची चटणी पण मी काढून घेतलेली आहे. दोन्ही चटण्या तुम्ही बघू शकता. दोन्ही चटण्यांना खूप सुंदर असा रंग आला, शेंगदाण्याच्या चटणीला पण आणि तिळाच्या चटणीला पण. आता तिळाची चटणीची तुम्हाला एक हेल्दी गोष्ट सांगते. आपल्याला जेवणामध्ये रोजच्या 1 चमचा तीळ गेलं पाहिजे, म्हणून तिळाची चटणी आधीपासूनच आपण बनवू शकतो. आता 1 चमचा तीळ आपल्या जेवणामध्ये का पाहिजे, तर कारण तिळामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं. तर जेवणामध्ये तीळ असलं तर कॅल्शियमची आपली कमतरता निघून जाते. त्याच्यासाठी ह्या चटण्या लावून दिलेल्या आहे. तर आता चटण्या आपल्या कशा स्टोअर करायच्या त्याची तुम्हाला एक टिप सांगते. आपल्या ज्या चटण्या आपण बनवून ठेवलेल्या आहे या एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला भरून ठेवायचे आहे, जेणेकरून याला आडंब वगैरे असं काही लागणार नाही, खराब होतील नाही. आता चटणीबद्दल दुसरी टिप, की आपण चटणी वाटताना आपण जो लसूण टाकतो तो भरपूर प्रमाणात टाकायचा नाही, कमीच टाकायचा. कारण भरपूर प्रमाणात टाकलं की आपल्या चटणीला लवकर अळ्या लागून जातात. कमी टाकलं की आपली चटणी छान अशी टिकून येते. तर मी तर इथं दोन्ही चटण्या छान एअरटाईट कंटेनरमध्ये अशा भरलेल्या आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्यासोबत राहा. तर इथं माझ्या दोन्ही चटण्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून झालेल्या आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.